भ्रांतीपासून हिरतले गुरु वाचे मन तुटले मग आत्मस्वरूपी घातले अरुणिया पुंडलिका राजाधिराज ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु तुकाराम महाराज वासुदेव हरी. आज परम पावन आणि पवित्र अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आजच्या प्रवचन सेवेसाठी 5व्या अध्यायातील 34 क्रमांकाची ओव्याच्या प्रवचन सेवेसाठी घेतलेले आहे. प्रत्येक जन्माला आलेला मानव कशासाठी जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर काय करायचं याचं वर्णन 6 शास्त्र 18 पुराणांनी 4 वेदांनी अनेक ग्रंथातून आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलं. अनेक अभंग लिहिले, अनेक ग्रंथ लिहिले. या सगळ्यातून काय आपल्याला दिले? ज्ञान देऊन दिले. ज्ञान आपण जन्माला आल्यानंतर काय करायचं, कशासाठी जन्माला आलो आणि नेमकं काय करायचं जन्माला आल्यानंतर, हे का सांगावं लागतं? त्याच कारण असं आहे की आपले हजारो जन्म झालेले असतात त्याच्यामध्ये. आताच आपण जन्माला आलोय अशी काही गोष्ट नसते. आज या गावात आलोय, मागे कुठल्या तरी गावात आला असेल, कुठल्या तरी घरी आला असेल, कोणाच्या तरी कोणी आला असेल, परंतु हे हजारो जन्म झाले तरी आपल्याला मात्र ते जन्म आठवत नसतात. आठवतात का? मागचा जन्म आपल्याला आठवतो का? नाही. आणि कित्येक जन्म आपले झाले ते सुद्धा आपल्याला आठवत नसतात. म्हणजे काय होत? म्हणजे ज्ञान जे काही माग आपल्याला मिळाले ते सुद्धा आठवत नाही, ती सेवा आठवत नाही. हा विसर पडलेला आहे. तो लक्षात आणून देण्यासाठी हे ज्ञानदानाचं कार्य आहे. विसर पडलाय ते लक्षात आणून द्यायचे. आपल्यालाच विसर पडतो अशी काही गोष्ट आहे का? विसर पडतो. आता ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय तर गीतेवरच आता अर्जुन तो काय असं साध्या सुध्या माणसाला वावरत नव्हता. स्वतः परमेश्वराच्या बरोबर होता. म्हणजे त्याच्या समवेत स्वतः परमेश्वर होते. आता आम्ही आलोय असं प्रवचन सेवेसाठी, तासाभराच्या सहवासासाठी नाही. तो अखंड त्याच्यासोबत होतो. अनेक वर्ष त्याच्यासोबत होतो. तरी सुद्धा स्वतः भगवंत त्याच्या समवेत असताना सुद्धा त्याला सुद्धा विसर पडला होता. आणि मग तो विसर पडलेला भगवंतानी त्याला सांगितलं, बाबा तुला सुद्धा या गोष्टीचा विसर पडलेला आहे का? तर तुला वाटते तसं नाही. नाती गोटी जे गोट्यात जातात त्याला नाती म्हणतात. ते नाती गोटी ते खरे वाटतात, सत्य वाटतात. सत्य काय आहे हे कळत नाही लोक. माया आणि ब्रह्म, माया मिथ्या, ब्रह्म सत्य.
तर त्या सत्य ब्रह्माचा विसर पडलेला असतो आणि जी खोटी माया आहे ती सत्य भासते, ती खरी वाटते. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं की विसर तुला पडलेला आहे, तू कशासाठी जन्माला आलेला आहेस? कशासाठी जन्माला आलेला आहे, काय करायला पाहिजे जन्माला येऊन, त्याच ज्ञान भगवंतानी अर्जुनाला सांगितलं. सगळी भगवद्गीता आपल्याला कळणार नाही, सगळे श्लोक कळणार नाही, सगळ्या ओव्या कळणार नाही. आपल्याला जेवढं पेरवतंय पुण्यासारखं आहे, अति महत्वाचं आहे, पूर्ण आपण हेच, कारण आपण काही तितक्या पूर्णत्वापर्यंत जाऊ शकत नाही. महत्वाचं काय सांगितलं ते आपण लक्षात घ्यायचं. आपलं काय होतंय, शेंगा फोडल्यानंतर टरफाला त्यातली बाजूला काढायची असते, शेंगदाण्याची बाजूला काढायची. टरफाला की असार आहे, शेंगदाण्याची सार, ते सार त्यातलं शोधून काढायचं. आपल्याला सगळं भेळ मिसळ असत, चांगलं बी घेते, वाईट बी घेते, खरं बी बोलते, खोटं बी बोलते, पाप बी करते, पुण्य बी करते, माळ बी घालते, कोरोनात काढून बी ठेवते, पुन्हा संपल्यावर 4-2 वर्षांनी परत घालतो म्हणते. म्हणजे एक तत्व नाही, एक सूत्र नाही, आणि ते अज्ञान आहे, त्याला कळलेलं नाही आपण काय करतोय. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं तू कशासाठी जन्माला आलेस. आता हाच प्रश्न जर प्रत्येक माणसाला लक्षात आला असता तर आता इथे जत्रा भरली होती, माणसं प्रवचन ऐकायला आली, तुम्ही कशासाठी जन्माला आलेले. तर त्याला काय वाटतंय, तुम्ही जन्माला आलेले काय आमचे डॉक्टर नोकरी कोणाला देणार आहे का नाही, काय करायचं करू दे, आपण काय करायचं ते भजन कीर्तन प्रवचन. मग आम्ही आमच्या प्रपंचासाठी आम्ही करत राहणार आहे असं त्यांना वाटतं. प्रपंच करायसाठी जन्माला आलेलं नाही, प्रपंच करा, उदरनिर्वाहासाठी कष्ट करणं भाग आहे. पण मुख्य प्रयोजन काय, जन्माचं प्रयोजन काय, कशासाठी जन्माला आला. अगदी भगवंताने सांगितलं म्हणजे भक्ती करायसाठी आणि ज्ञान मिळवायसाठी आला. कशासाठी आला, तू कशासाठी अर्जुना जन्माला आलास, भक्ती करण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी आलेला आहेस. आता मी भक्ती बी करत नाही, ज्ञान बी मिळवत नाही. भक्ती करत नाही, ज्ञान मिळवत नाही. आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जे काय आपण करतो त्याला भक्ती म्हणतो, त्याला भक्ती म्हणतो. मुलं शाळेत शिक्षण घ्यायला येतात, वर्षभर पोरं शाळेत आहे, त्याला जर 12 गणित मुळाक्षर नाही लिहिता आली तर त्याला शाळेत जाऊन उपयोग काय सांग. म्हणजे त्याला लक्ष देऊन ज्ञान ग्रहण केलं नाही, ज्ञान घेतलं नाही. 2 गोष्टी ह्या महत्वाच्या आहेत, भक्ती आणि ज्ञान. ते बैलगाडीची कशी 2 चाक आहेत, एका चाकावर बैलगाडी चालणार नाही, 2 चाक आहेत. पण 2 चाकाला जोडणारा जे काही कणा आहे, कणा, आणि त्या कण्यावर मी नुसत्या बांधत नाही, त्याला 3 टाकतील पुन्हा, नाही तर कणा मी गळून पडलेलं चाकले मी गळून पडते. कण्याला सुद्धा काय आहे, 3 आहे. मग ती गाडी व्यवस्थितपणाने जाऊ शकते.
हे पेन आहे ते गुरु किल्ली आहे. हे आत्मविश्वासाची, श्रद्धेची, ज्ञान आणि भक्तीची ही दोन चाक आहेत. दोन चाक आहेत, एका चाकावर चालू शकत नाही. भक्ती केल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही आणि ज्ञान मिळवल्याशिवाय भक्ती त्याला कळणार नाही. दोन्ही गोष्टी, दोन्हीला आपण किती केलेलं असतं. फार थोडं आपल्या हातून घडलेलं असतं, फार थोडं. म्हणजे किती? 100% परिपूर्ण सेवा किंवा ज्ञान जे असतं त्यातली 1% 100%, 100% पूर्ण 15 रुपये झाल्याचे. ते 100 भागापैकी 1%, एक भाग, त्या एका भागाचे 100 भाग केले 1%ची, तर त्यातला जो एक भाग येतो तेवढा सुद्धा आपली भक्ती होऊ शकत नाही, तेवढं सुद्धा आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही. पण जे काय मिळालं, जे काय केलं ते काय चिरमुरे कोणते मुस्कान चाचत असते. सार सार नाही केलं, घुसळायला लागतं. घुसळते का भोपळे रवीनं कसं घुसळते? त्याला दुधात विरजण टाकून दही तयार करायला लागेल, लय मोठी प्रक्रिया. दही झाल्यावर पुन्हा नंतर रवीनं घुसळावं लागेल, घुसळल्यानंतर पुन्हा लोणी त्यातून निघेल आणि लोणी निघाल्यानंतर परत तूप तयार होईल. हे काय सहजासहजी तूप लोणी मिळालं का? नाही. तसं हे घुसळण लय मोठं आहे. आणि मग हे करायची आपली इच्छाच नसते. मुळात भक्ती करण्याची इच्छा नसते, ज्ञान मिळवण्याची इच्छा नसते. आता हे कोण करणार? ही भक्ती तर कोण करणार, ज्ञान तर कोण घेणार? ज्याला देव बघायचा आहे तो भक्ती करणार आणि ज्ञान पण मिळवणार. कोण भक्ती करणार आणि कोण ज्ञान मिळवणार? ज्याला देव बघायचा आहे. आम्हाला देव बघायचं नाही, आम्हाला हिरीला पाणी लागलेलं बघायचं आहे का? एवढं काम झालं समजा, पाणी लागलं तेवढं बघितलं आमच्या डोळ्यात. कोणतं नोकरी लागलं पोलीस लगेच झालं आमच्या डोळ्यात, आमचं काम संपलं. तू हे बघायला आलास का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आहे. आता ते कारण काही काही प्रपंचच कारण आहे का? नाही. त्याचा व्यवहार कोणता आहे? हा भक्तीचा व्यवहार, नामाचा व्यवहार. मग म्हणून आपण त्याच्या जवळच नाही, भक्तीच्याही जवळ नाही, ज्ञानाच्याही जवळ नाही. आता किती मोठी गंमत आहे. तरी सुद्धा आपल्याला काय वाटतं, आमच्या एवढी भक्ती कोणीही करत नाही, आमच्या एवढं ज्ञान कोणालाही नाही. आता इथं आणखी ओवीची ओवी आता आपण घेतली पाहिजे. ती ओवी आता घेतली भ्रांती, म्हणजे भ्रम आहे ना, भ्रम. गाडी चाललेली असते, दोन बैल ते गाडीला झोपलेली, गाडी चाललेली, ते गाडी वैरण कडवा भरपूर भरलेला आहे, ते घेऊन चाललेले सगळं वजन. बैल सगळी, दोन्ही बैलाच्या खांद्यावर त्याची वजन आहे, पण त्या गाडीच्या खांद्यावर कुत्रं चालते. कुत्र्याला वाटते मला किती मोठं दिलंय, महाग आहे, मी कधी ओढणार, माझा जीव केवढा, बोजा किती टाकलाय माझ्यावर, हाय का बोजाचा त्याचा काय संबंध? तसं मोकळ्या हमाल्या आणि मोकळा भ्रम आपल्याला असतो. प्रत्यक्षात ते वजबी नाही आणि त्याचा काय संबंध बी
नाही. बळच म्हणून काय तर विषय घेऊन पडायचा. बळ काय नाही, काय संबंध आहे प्रपंचाचा? तर काय संबंध येतोय? आला एकटा, जाणार आहे एकटा. आता मध्ये कसला बाजार आहे? आजी मध्ये बाजार भरला. हे बाजार लय प्रकारचे. जनावरांचा बाजार भरतो, फुलांचा बाजार भरतो, कपड्यांचा बाजार भरतो, सर्व प्रकारचे बाजार आहे. त्याचबरोबर एक चोर बाजारही भरतो. कसला बाजार? चोर बाजार. त्या चोर बाजारात ती चोर जी असते त्याची भाषा त्यालाच कळते, आपल्याला कळत नाही. चोर बाजार ती एकमेकाला गाठ पडते, सगळं त्याची देवाणघेवाण. बघा, येणाऱ्या माणसाला दुकान कुठं आहे ते सांगायची गरज लागते का? बघ, ते बरोबर ते दुकानावर जाणार. ते विचार बसेल का? एवढं त्याचं वासाचं ज्ञान इतकं मोठं आहे की बरोबर त्याचं ते पोट झाल्याशिवाय. आणि मग तिथं भ्रांत निर्माण होते. काही संबंध नाही, इतर विषयाला काही संबंध नाही, साधा सुटसुटीत असणार. पण सहजपणे उपदेश करतात साधू संत. सहज बोलणे तीच उपदेश करून मी सायास शिकवी. शिकवते ते, पण शिकू वाटत नाही. शिकवते ते, पण शिकू वाटत नाही. का वाटत नाही शिकू? त्याला जो विषयाचा छंद आहे तो प्रपंचाचा आहे. मना छंद लागो छंद, हरी गोविंद हरी गोविंद. त्याला छंद कुठला आहे? प्रपंचाचा आहे. तिथं रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, तिथं वेळ म्हणत नाही, काळ म्हणत नाही. त्याला तिथं भीती वाटत नाही, किती वाजता रात्रीचं मोटर चालू करणार जाईल. आणि तिथं 8-9 वाजता जरी भजन कीर्तन ऐकायला म्हणत संध्याकाळची वेळ आहे, कसं जायचं, कोण जायचं, सोडणार कोण, वाहन नाही. किती कारण सांगितलं का? त्याला ह्या विषयाचा छंद नाही, त्याला छंद नाही. पण विषयच आपल्याकडे हा भक्तीतला नाही, त्याच्या मनात हा भक्तीचा विषय नाही, ज्ञानाचा विषय नाही, सेवेचा विषय नाही, साधू संतांचा विषय नाही. आता कसा तो भक्तीत वळणार? तर कसा? त्याला आवड तर लागणार कशी? तर त्याला संबंध राहत नाही ना कुठं. उगाच चिटकायला थोडासा संबंध नाही. हे सगळा विषय त्याचा काय झाला पाहिजे? भगवंत झाला पाहिजे. मग खाली बाहे अथवा वरी, जिकडे पाहावे तिकडे नाही. मग त्याची अवस्था काय होणार? तर जिकडं बघितलं त्याला तिकडं भगवंताचं स्वरूप लक्षात येणार. सेवेशिवाय त्याच्या डोक्यात दुसरं काय येईल का? नाही. गरज उरली नाही. आम्हाला काय उरली नाही? परमार्थाची गरज उरली नाही. का गरज उरली नाही? गरज कधी भासणार आहे? जन्माला येताना जर मृत्यू होतोय, टक्केवारी 50% पुण्य असले तर तो जन्माला येणार आहे माणसं. आता जन्माला येऊ शकत नाही. मग काठावर जरी पुण्य असलं 50% तेवढं तरी तो येईल जन्माला. माझा जन्माला घातलं भगवंताने. 9 महिने 9 दिवस तो गर्भामध्ये होता. त्याला बाहेर यायला वाट मिळत नव्हती. का असा विष झाला होता. सारखा हात जोडायचा, पाया पडायचा, मला वाट द्या, वाट द्या. पण वाट मिळत नव्हती. कधी वाट मिळते? वाट शरण आल्यानंतर मिळते. 2 हात तिसरं पुस्तक जोडून शरण आल्यानंतर
8 मिनिट गर्भामध्ये. पण त्याला लक्षात येते आता आपल्याला सहजासहजी भगवंत वाट देत नाही. चला आता हात जोडल्याशिवाय काही देत नाही. पण तो हात जोडतोय, विनंती करतोय, पाया पडतोय, भगवंता मला वाट द्या बाहेर जाण्यासाठी. ठीक आहे जातोस, जा बाबा, बाहेर गेल्यावर मला विसरू नको. आता बघा पहिलं नातं कुठे जोडलं? भगवंताशी. हाय का तिथं कोण? कोण सोडवणूक करायला आहे का? नाही. तिथं भगवंताने आपण, तिसरा कोण व्यक्तीच नाही, कोणाशी संवाद बी नाही, कोणाची भेट बी नाही, आणि कोण सोडवायला येईल अशी परिस्थिती बी नाही. आणि मग तो काकुळतीला येतोय, वाट मागतोय. ठीक आहे बाळ, जातो, तुला परवानगी देतो, पण मला विसरू नकोस. भक्ती कर, ज्ञान मिळव, साधू संतांच्या सहवासात राहा, चांगला प्रपंच कर, चांगला परमार्थ कर, भक्ती प्रचाराचं कार्य कर. सगळं त्याला ज्ञान सांगते. तो हो 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 म्हणतो, दर्शन घेतो. भगवंत काय आपल्यासारख्या गैरविश्वास दावत नाही. ठीक आहे म्हणजे ते असं त्याचा होय म्हणतोय, तर बाबा त्याला जन्माला पाठवते. जन्म होतोय, असा जन्म झाला आणि मायेचा पगडा त्याच्यावर पडला. बाहेर काय माया, त्या मायेच्या प्रभाव क्षेत्राखाली तो आला. त्याची भगवंताला दिलेलं वचन होतं, मी तुमची भक्ती करेन, तुमचा प्रचार करेन, तुम्ही सांगितलेलं मी मोडणार नाही, असं हे वचन दिलेलं होतं. ते क्षणार्धात तो विसरून जातो आणि पुन्हा काय म्हणतो? रडायला लागतो. आणि रडताना काय म्हणतो? मी कवा, मी कवा, म्हणजे मी असं म्हणतोच नाही. आता का त्याच्याकडे पुढे तोंडा घालायचं का? नाही तर नाही बाबा, असू दे. आपण म्हणतो पैसे घेताना का कोणत्याला येते, घेऊन जाते, 10-5 वर्ष तिकडेच बसते, पैसे माघारी देत नाही, आणि पैसे बरं टप्प्याटप्प्याने मी देत नाही, याच बी नाही, मुदत बी नाही, काहीच नाही. आणि कोणा शेवटचं काय म्हणत असते, मी पैसेच घेतले नाही. आणि तेव्हाच दिसलं तो बार घेत, त्याच्यात येणार नाही, थोड्या राहिली बरोबरच, त्याच्या लक्षात येत नाही. काय नाही म्हटलं का त्याच्या कपडा अशी परिस्थिती आहे. इथं देवाला फसवत होती, तुम्हाला मला चुना तिथे सगळं समज सामान केलं. तर नुसते तबाखून चुना होती म्हणताय, लय लागते चुना, त्याच्या पकडा असतो चुना, पाहिजे त्या ठिकाणी चुना लावायला तयार. एवढे मोठे भगवंताला फसवणारी माणसं आहे. मग आपण यांच्या नादी लागणे नाही, आपण यांच्या नादी लागणे नाही. तर ते ना भक्ती, ना ज्ञान, ना संतांचा सहवास, ना काही घेणं देणं त्याला. मग काय सांगितलं? करू नका काही संत संकटा. आपण काय करायचं? साधू संतांच्या सहवासात राहावा. मग काय होईल? उद्धार होईल. काय आवाच्या म्हणे सर्वात उद्धार होईल म्हणून सांगितलं. आणि मग हे सगळं करणं, भक्ती करायला पाहिजे, ज्ञान मिळवायला पाहिजे, पण त्याच्या डोक्यातले जे अनंत विषय आहेत ते संपत नाहीत. विषय काय पाहिजे? विषय तो एक झाला नाही. भगवंत सोडून त्याला काहीच विषय त्याच्या डोक्यात यायला नको आहे. सावता महाराजांना ते काम करत नव्हतं, शेतात मळ्यात सगळे काम करत होता. दुसरं काय दिसत होतं का? नाही. कांदा, मुळा, भाजी, अवधी, काही माशी, विठ्ठल सोडून दुसरं काय दिसत होतं का? नाही दिसत. आणि आपण विठ्ठलापाशी बसलो, मंदिरात बसलो, तरी आपल्याला काय दिसतंय? आपल्या डोळ्यामधून सारखी पट्टी फिरतीये. वैरण मशीला टाकली असेल का नाही? वैरण आणाय कोण गेलाय का नाही? दूध काढते का, घालते का? एक पट्टी गेली का दुसरी आली, दुसरी गेली का? ते टीव्ही तसे सारख्याच्या हेरच्या पट्ट्या खाली चालू असतात.
समोर सगळा कार्यक्रम चालू असतो, बातम्या काही इतर कार्यक्रम, खाली पट्टीवर पट्टीसारखी फोडत चालते. तशी आपल्या डोळ्याकडून सतत प्रपंचाची पट्टी सुरू असते. म्हणजे विषय कशाचा? प्रपंच. आता भक्ती कशी करणार, ज्ञान कसं मिळवणार? इतका भरलाय त्याच्यामध्ये प्रपंच, त्याच्या नसा नसामध्ये काय भरलाय? प्रपंच. आणि भरायला पाहिजे काय? विठ्ठल. काय भरायला पाहिजे? तुका म्हणे देह भरिला विठ्ठली. काय भरायचं? तू काय भरतोयस? काय करतोयस तू? सगळ्या रोमरोमात त्याला विठ्ठल आपल्या शरीरात भरला पाहिजे. आणि मग सर्व इंद्रियाची मनाची शुद्धी होईल. भक्तीच्या आम्ही जवळच नाही. 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले आम्ही भक्ती करतो, भक्तीच्या जवळच नाही. 20 वर्ष 50 वर्ष करू काढलं का नाही? काय आवाच्या म्हणे सर्व शुद्ध होऊन भक्ती करायची. भक्ती कशी करायची? शुद्ध होऊन, शुचिरभूत झाला पाहिजे तो. आता फक्त हा शरीराने शुचिरभूत होतो, रोज आंघोळ करतो, आंघोळ केल्यावर तुम्ही शुद्ध झालो, नामस्मरण घ्यायला, आरती करायला, ग्रंथ वाचायला मी शुद्ध झालो. पण या एकावर भागत नाही. काया जशी शुद्ध झाली तशी वाचा सुद्धा शुद्ध व्हायला पाहिजे आणि त्याचं मन सुद्धा शुद्ध व्हायला पाहिजे. आणि हे मन सहजासहजी शुद्ध होत नाही, सहज ते शुद्ध होऊ शकत नाही. मनाची शुद्धता सोपी गोष्ट नाही. जशी गाव आहे तशी ज्याचे मन भगवंत जाणता येतो. अहो तिथं प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वरांना जर शुद्ध मन तयार झालं तर, गंगेच्या पाण्यासारखं मन तयार निर्मळ झाल्यानंतर त्याला भगवंताकडे जाण्याची गरज नाही. भगवंत त्याच्याजवळ येणार. सत्ता भगवंतच कष्ट घेतील, तेव्हा तू काय घेऊन मीच येतो तुझ्याकडे. अशी अवस्था झाली पाहिजे. पण आपली अवस्थाच बदलायला तयार नाही. पहिलीतनं दुसरीतच काय नाही. 5-5, 10-10 वर्ष पहिलीतच बसतोय. तर एका वर्गात जर 5-5, 10-10 वर्ष काढायचे, पुढच्या येतात तू खावा शिकायचा आणि पूर्ण ज्ञान तुला कधी मिळायचं. इथं काय? आळस. माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू, सगळ्यात मोठे. आपण म्हणतो हे भावकीतला माझा शत्रू मोठा आहे, त्या पाहुण्यातलाही माझा मोठा शत्रू आहे. हे शत्रू नाही. आळस, अज्ञान आणि अंधविश्वास हे मोठे शत्रू आहे. अज्ञान तर खूप मोठा शत्रू आहे, आळस त्याच्यावर मोठा शत्रू आहे. आणि त्याच्या खालोखाल अंधविश्वास, आंधळेपणानं केलेली भक्ती, आंधळेपणानं ठेवलेला विश्वास, हे तिन्ही गोष्टी मोठे शत्रू आहेत. आणि हे शत्रू भगवंतापर्यंत जाऊ देत नाही, साधू संतांपर्यंत जाऊ देत नाही, भक्ती मार्गाला ते जाऊ देत नाही. इतके मोठे शत्रू आहेत. मग ह्या शत्रू पासून सुटका करायला काय होईल, कशी होणार? आपण आपली कणा सोडवणं. भात शिजलाय नाही बघायला अशी बचतभर घ्यायची काही गरज नाही. एका शेतावर भाताची परीक्षा होते, एवढं गडी हुशार आहेत, पण बाहेर हुशार आहेत. ह्यात म्हणतो आम्हाला काय बोलतोय, आम्हाला माळ कशाला का, आम्ही काय व्हायचंय का, आम्ही कीर्तन सांगायचंय, आम्ही प्रभूजींचा, आम्हाला माळाचं काय करायचं. म्हणजे भक्ती करायला तो तयार काय ते सबब सांगतोय आणि त्यातून बाजूला जातोय. तर हे आयुष्यभर चाललेलं असतं, आयुष्यभर चाललेलं असतं. जागृती होत नाही.
आपण म्हणतो ना उद्धार झाला पाहिजे. पण मानवाच्या जन्माला आलो, आपला उद्धार झाला पाहिजे, मोक्ष गतीला गेला पाहिजे, आपल्या देहाचं कल्याण झालं पाहिजे. हे कसं होणार आहे तर जागृती झाल्यानंतर होणार आहे. जागृतीच आपल्या ठिकाणची व्हायला तयार आहे, जागृतीच नाही. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. हे सहज होणार आहे का? सहज नाही बाबा होणार, नाही सहज होणार नाही. त्याच्यासाठी काय? मोठा त्याग, मोठा अट्टहास आहे. अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा गोड बाबा. खूप मोठा अट्टहास करावा लागेल. आपल्याला जर एखादं स्थळ पसंत पडलं, आपण काय म्हणणार? काय जायचं जाऊ, हे सोडायचं नसतं. मग त्याच्यासाठी वाटेल ते अट्टहास करते. किती खर्च पाहिजे हे अट्टहास आहे ना, ती घडलं पाहिजे. प्रपंचात असा अट्टहास करता, परमार्थात असा अट्टहास केला. आता जनरली असं म्हटलं जातं, सगळ्या जगतामध्ये भक्ती करणारी माणसं आहेत, तो काय विषय नाही. आपली महाराष्ट्र संतांची भूमी, महाराष्ट्र साधू संतांची भूमी. अत्यंत चांगलं भक्तीचं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये. कारण जगताला ज्ञान देण्याचं काम आपल्या साधू संतांनी महाराष्ट्रात केलेलं आहे. इतकं मोठं कार्य आपल्या साधू संतांनी केलेलं आहे. तरी परंतु ज्ञानदानाचं कार्य आपलं मोठं आहे. कशाचं? ज्ञानदानाचं, ज्ञान जगाला देण्याचं जे काम आहे ते आपल्या महाराष्ट्राचं मोठं आहे. पण भक्ती करण्याच्या गोष्टीत आपण महाग आहे. आपला नंबर एकात पुढं आहे, पण एकात महाग आहे. आपल्या शेजारचं जे कर्नाटक राज्य आहे तिथं ज्ञान विभाग कमी आहे, पण भक्ती मात्र जास्त आपल्यापेक्षा. महाराष्ट्रातील लोकांपेक्षा कर्नाटकवाल्यांची भक्ती खूप आहे. श्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे त्यांची. वाकडी तिकडी नाही, सरळ आहे. सरळ. आपली कशी वाकडी तिकडी, वाकडी तिकडी. हे असलं तर करतो, ते असलं तर करतो, असं होणार असलं तर करतो, तसं होणार असलं तर करतो. म्हणजे काय? भक्ती करतो म्हणजे ती उपकारच करायला चालला देवावर. हा चालू सांगता उपकार करायला विवाह, तू विवाह का उपकार करतो बाबा आम्हाला, काय नाही तर राहू ठेवू. आम्ही जाणार आहे एक दिवशी, तुम्ही जाणार आहे एक दिवशी. सांगितले का सेवा काय करावी? त्यांनी सांगितले 4 गोष्टी सांगायला आम्ही सांगतोय. ऐक वाटलं ऐक, सोड वाटलं सोड. नवीन मुक्तरी सोनारी करून तिकडे गेले वारी. ज्याचं त्याचं कर्म असेल तसे त्याला फळ मिळणार आहे. तिथं काय कोण कोणाची सोडवणूक करणार आहे का? नाही. आपण केलेलं कार्य आपल्या बरोबर येणार आहे. इतकी श्रेष्ठ दर्जाची त्यांची भक्ती करणार पाहिजे. बारीक गोष्टीपासून त्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल. आपण मी शेतकरी, प्रपंचिक आहे, शेतामध्ये पिकवतोय. कोणाचं 10 गोट्याची शेती असली, कोणाची 10 एकराची असली, कोणाची 100 एकराची असली, कोणाची 1000 एकराची असली. लहान शेतकऱ्याची, मोठ्या शेतकऱ्याची, त्या ठिकाणचा प्रत्येक माणूस त्याच्या शेतातलं जे जे पिकतं त्याच्या शेतात, ते पिकलेल्यातलं पहिला घास तिथं साधू संतांना भगवंताला अर्पण आणून टाकल्याशिवाय ते खायला सुरुवात करते. प्रत्येक पिकाच्या वेळेला आणि थोडी मिरची जर असली तर तिथे 4 मिरची आणून टाकल्याशिवाय खायला सुरुवात करते. कशी पिकते म्हणजे मनामध्ये त्याची कशी भावना की आपल्या यातील एक छोटासा भाग तरी भगवंताच्या चरणी साधू संतांच्या मुखात जावा म्हणून ते तिथं अन्नदानासाठी आणून टाकतात. मग कोणाच्या घरी काही पीक होते, जे पिकलेलं असेल
त्या ठिकाणी आणून टाकतात. घास त्यांचं काय असेल, कोळवा असू दे, मापटा असू दे. आपल्याकडे असं होतं होत नाही. 1000 एकराचा शेतकरी असला त्याचं कोळवं कधी तिथं भांडाऱ्याला जाणार नाही, ही परिस्थिती. आणि मग कळलं काय आपल्याला, त्या भ्रांतीमध्ये आपण अडकून राहिलो. मोकळी भ्रांती. प्रपंच मी केला, सगळं मी मिळवलं, मला सगळं कळतंय, मी भरपूर केलेलं आहे, मला आता करायची गरज नाही, आमच्याकडे कोणी करणार नाही. भ्रांती, मोकळी भ्रांती. तुम्हाला भ्रांती पडेल, मोठमोठे साधू संतांना भ्रांती पडेल, नवे नवे देवांच्या सहवासात असणाऱ्याला सुद्धा भ्रांती पडते. आता आपलं कुठं टेकायचं, झाडाला एक पाला गेला, उडून कुठं पडला, काय त्याचं खानपानला लागत. अशी परिस्थिती. आणि प्रत्येकाला वाटतं माझी भक्ती पुढे आहे, श्रेष्ठ दर्जाची, बाकीच्या पेक्षा मी खूप चांगली भक्ती करतोय. आणि मग नारद मुनी तिन्ही काळाचं गमन करणारे, स्वर्ग मृत्यू लोक सगळीकडे फिरणारे, पण अखंड हरिनाम त्यांचं चालू, प्रवचन आहे अखंड. कशाचं? नामस्मरणाचा जे घोष. तिन्ही ठिकाणी अहोरात्र ही सेवा त्यांची चालू. मग एके दिवशी त्यांना वाटलं, म्हणजे जगतामध्ये कितीतरी भक्त आहेत, स्वर्गामध्ये, मृत्यू लोकामध्ये, पाताळामध्ये, सगळ्यापेक्षा आपली भक्ती श्रेष्ठ आहे. सगळ्यापेक्षा आपली भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणजे 1 नंबरचा भक्त मी, माझ्यापेक्षा पुढं कोण नसणार. असले तर मग असणार, किती वेळ असणार. त्यांना असं वाटलं. आणि असे फिरत गेले असताना भगवंता जवळ गेले. श्रीकृष्ण परमात्मा परमेश्वर जवळ बसल्यानंतर दर्शन घेऊन बसले. भगवंताला काय कळत नाही अशी गोष्ट नाही, कोण कशासाठी येतो हे कळत नाही अशी गोष्ट नाही, कोण आल्यानंतर काय करतो हे कळत नाही अशी गोष्ट नाही. चराचरामध्ये कुठे काय चालतं हे त्यांना समजतं. मग आपल्या मनामध्ये काय चालू आहे, अंतःकरणात काय चालू आहे ते सुद्धा त्यांना कळायला काय वेळ लागतो. लक्षात आलं भगवंताच्या की याच्या मनामध्ये आपण श्रेष्ठ भक्त आहोत असं वाटायला लागलेलं आहे, आणि भ्रांती निर्माण झाली. आणि मग म्हणजे काय बाबा तू काय विचार करतोय, खूप दिवसात तो विचार करत बसलास, आणि असा कधी विचार करत बसलेला मी पाहिला नाही, पण आज तुझ्या डोक्यात काहीतरी विचार आहे. म्हणले तेव्हा बाकीचं काय नाही, पण मला जाणून घ्यायचं आहे. काय जाणून घ्यायचं आहे? म्हणले भक्ती करणारे जे भक्त आहेत त्याच्यात पहिला नंबर कोणाचा आहे मला बघायचं. म्हणजे त्यांच्या डायरेक्ट गुप्त लिहिलेले असतं, म्हणजे डायरी असते आणि त्याच्यामध्ये लिहिलेली नाव लिहिलेली असतात म्हणजे, आणि त्याला असणार म्हणजे नाव काय, त्याला काय विचार करायची गोष्ट आहे. नाही म्हणजे 1 नंबरचं नाव कोणाचं आहे तेवढं मला बघायचंय. तुला असं काय वाटतंय? म्हणजे नाही म्हणजे मला बघायचंय, कारण सगळ्या जगतामध्ये नारद मुनी सांगायचे माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त कोण नाही, 1 नंबरचा शिष्य. आणि म्हणून ते जाणून घेण्यासाठी आला. आता ही चर्चा चालू आहे तोपर्यंत हनुमंतराय सुद्धा तिथंच आले. त्याने दर्शन घेतलं, बसले. तुझं काय काम आहे? म्हणजे काय नाही, संत दर्शन हाच लाभ, परमाना भजोगी गेला, आम्हाला बाकी काही डोक्यात नाही. ठीक आहे बस. आणि मग तर नारद मुनीला अधिकच भ्रांत निर्माण झाली. आता म्हणजे आपण जाणूनच घ्यायला पाहिजे. कारण हनुमंतराय सुद्धा सगळीकडे दोघा होता त्यांच्या भक्तीचा.
कार्याचा. आणि मग हनुमंतरायाने भगवंतांनी सांगितलं, विचारलं नारद मुनींनी, आता म्हणजे आम्हाला सांगा की श्रेष्ठ भक्त कोण आहे, एक नंबरचा श्रेष्ठ भक्त कोण आहे. आता देवानाही पेच पडला, म्हणजे आता कसा आपण लगेच निकाल जाहीर करायचा. म्हणजे तो हट्ट जितका केला की काही केल्या ऐकायला तो तयार. आणि मग डायरी दाखवा म्हटली. भगवंतानी डायरी दाखवायला सुरुवात केली आणि नारद मुनीला दाखवली, वाच म्हणजे काय. तर तिथे एक नंबरचं नाव कोणाचं होतं, हनुमंतरायाचं होतं. मी इतकी भक्ती करतोय आणि एक नंबरला हनुमंतरायाचं नाव. माझ्यासाठी तर भक्ती कोणीच केली नाही. आणि हे कसं काय. तर भ्रांत किती मोठी आहे. देवाला सांगायची गरज नाही, तर तो करता करविता तो देवा. आणि तिथं काय असं नंबर मागं पुढं वशिलेने केली जात नाही. ज्याची जशी सेवा भावाची त्या पद्धतीनं, जैसे कर्म तसे फळ, ह्या पद्धतीनं ते हे होत असतंय. आणि मग पहिल्या नंबरला नाव नाही म्हटल्यानंतर आता दुसऱ्या नंबरला तर आहे का बघितलं, तिसऱ्या नंबरला नाही, तिथं कुठंच नाव किशी नाही ना. त्याचं पण चिंता आहे. भगवत म्हणजे काय बघतोय, म्हणजे हाय तुझं मी पहिल्या नंबरला असं तर काऊन म्हणते नाही. म्हणजे 2, 3 नंबर 4, 5 झाले तरी म्हणजे अजून कुठं नाव नाही. मग शेवटी नाव आहे अशी ते म्हणजे ती वर्ण पहिला तू खाल्लं पहिलाय काय भेटायची गोड कुठेतरी पहिला आहेच. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की घात आहे की मोठमोठ्या साधू संतांना चुकलेली नाही, तुम्हाला आम्हाला कशी चुकणार. त्याचा सुटका झाली पाहिजे. आणि सुटका व्हायची असेल तर भगवंताला शरण गेल्याशिवाय सुटका होऊ शकत नाही. शरण गेली आणि काय होते फळ, तुका म्हणे फळ उठली. तर आपण शरण जात नाही, पूर्णत्वानं मन आपलं तयार होत नाही शरण जायला. का तर शेड विकार जे आहेत ना ते सगळे संपलेले नाही. एखादा तरी विकार थोडा शिल्लक राहिलेले तो आडफाटी आणल्याशिवाय राहत नाही आणि पूर्णत्वानं त्या ठिकाणी पोचू देत नाही. आणि म्हणून आपल्या स्वतःचा उद्धार आपल्याला करून घ्यायचा. आपण कशासाठी जन्माला आलोय, आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे याचा विचार प्रत्येक क्षणाला करायला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये वेळेला अत्यंत महत्व दिले. वेळ ही वर्षावर मोजली जाते, महिन्यावर मोजली जाते, दिवसावर मोजली जाते, तासावर मोजली जाते, मिनिटावर मोजली जाते, सेकंदावर मोजली जाते. भक्ती मार्गामध्ये एक एक क्षण अनमोल समजला जातो. अनमोल. आपल्या आयुष्यातील एक एक क्षण जर वाया गेला तर तो पुन्हा येत नाही. म्हणून दिवस तर वाया घालवायचा नाहीच नाही, तास पण वाया घालवायचा नाही, तर एक एक क्षण सुद्धा आपल्या आयुष्यातील वाया घालवायचा नाही. इतकं एका एका क्षणाला महत्व आहे. कारण आता परिस्थिती अशी आहे, हे कलियुग आता इथून पुढं जसजसं वर्ष होत जातील तसं अंताकडे ज्यावेळी जाईल, शेवटी कलियुगाचा जेव्हा अंत होईल त्याच्या अगोदरची जी वर्ष असणार आहे ते भयानक असणार आहे. इतके भयानक असणार आहे की त्याचं वर्णन वेदशास्त्रामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून त्या वेळेचं सावध पण आपल्याला व्हावं, आपण सावध व्हावं वेळेच्या बाबतीत, याच्यासाठी माऊलींनी ज्ञान हरिपाठामध्ये सुद्धा आपल्याला ते ज्ञान दिलेलं आहे. देवाचे द्वारे उभा क्षण बघितले नाही चारी साधी. एक क्षणभर तर म्हणले तो साधू संतांच्या सहवासात जा, भगवंताच्या सेवेमध्ये जा, तरी सुद्धा तुला काय ना काय प्राप्ती
घडेल, तर काय ना काय प्राप्ती घडेल अशी गोष्ट नाही तर चारही मुक्ती मिळतील म्हणून सांगितलं. चारही मुक्ती तुला मिळते म्हणजे तुझा उद्धार होऊन जाईल, तू मोक्ष मार्गानं जाशील. आम्ही म्हणलं आम्ही रात्रंदिवस मंदिरात पडून राहिलो तर आम्हाला काय सहज मिळणार चारही मुक्ती? आम्ही क्षणभराला काय रात्रंदिवस आम्ही देवाच्या ह्याच्याशिवाय दुसरं काही कार्य करतच नाही. क्षणाला काय, तासाचा विषय काय, दिवसाला काय, आमची किती सेवा झाली. मग आता आम्हाला चार मुक्ती मिळायला काय हरकत आहे? आता काय हरकत आहे चार मुक्ती मिळायला? पण मिळाल्या का, मिळतील का, तिथं पण भ्रांत आहे सगळी. वाटलं क्षणभरच काय, आम्ही खूप खूप वेळ दिला, खूप वेळ दिला परमार्थासाठी. आणि म्हणून बघा काय सांगितलं तुम्हाला सुरुवातीलाच, आपल्याला वाटते तसं परमार्थ आपण करतो. साधू संतांना वाटते तसं परमार्थ आपण करत नाही. वेदशास्त्राला वाटतंय त्या पद्धतीने आपण परमार्थ करत नाही. मग आपण परमार्थ कसा करतोय? आपल्याला मनाला पटणारा, मनाला आपल्याला काय वाटतं एवढं झालं बस. शाळेमध्ये गुरुजी शिकवत असतात सगळ्या मुलांना, सांगतात 10 ओळी शुद्ध लेखन लिहून दाखवा मला. लगेच मी धारण कर बरं, लगेच पोरं खर 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 लगेच पट्टी रेगावरती लिहायचे. चला मग 10 मिनिटं झाली की लगेच आण पाठी आण दाखवायला लागतात. हा लिहिलीत का 10 ओळी? लिहिलीत. तू 12 ओळी लिहिलीत? छान. 10 ओळी सांगितली, तू 12 ओळी लिहिली. दुसऱ्या 15 ओळी लिहिली. खूप छान, चांगलं बरं का. अजून जर अक्षर चांगलं काढ. तिसरा विद्यार्थी आला, 5 ओळी लिहिली. तू 5 कसे लिहिले? 10 ओळी सांगितली 5 लिहिले. 5 काय? हा लिहत होता, अजून थोडे लिहायचे. मी सर्व सांगायला जाऊन लिहिण्यासाठी. दुसरं त्या मागून पुढचा आला विद्यार्थी, तिला 2 ओळी लिहिली. तो 2 ओळी लिहिल्या, 10 सांगितले. आणखी काही विद्यार्थी एकच ओळी लिहिली, ते पुढे काही लिहिणार तसा बसतो. काय बाकीचे तुम्ही दाखवायला पाट्या, तू काय लिहिलं ते खोदून बसली. आता काय दाखवायचं? ती गप्पाच मारत बसले, काय तर खोड्याच करत बसलं. आणि तुम्ही पाट्यांना दाखवून काय लिहिलं नाही, नुसतं अक्षर असं लिहायला सुरुवात केली, एकही शब्द लिहिला नाही. पण त्याच वर्गातली सगळी मुलं आहेत ना, एक अक्षरी न लिहिलेला मुलगा त्याच वर्गातला आहे. निमार्द सांगितलेलं निमार्द काम केलेला त्याच वर्गातला आहे. सांगितलेल्यापेक्षा जास्त काम केलेला त्याच वर्गातला आहे. म्हणजे कुणी काय करायचं, किती करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. आम्ही काय करतोय? सवडी शास्त्र आहे सगळं. सगळं बदलून टाकलंय, सगळं बदलून टाकलं. अभंग बदलले, ओव्या बदलल्या, ग्रंथ बदलले, सगळं बदललं. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणजे तुम्ही सांगून काय करता? अभंग, तो अभंग आम्ही कसा म्हणायचा ठरवलेला आहे. कसा म्हणणार? सवडीने भावे हरिनाम घेशी. आवडीने म्हणून काय करतात? सवड झाली तर आम्ही करणार आहे. आमच्या प्रपंचात आम्ही कवा यायचं का? झालं सवड आम्ही येतोच की. आम्ही काय किती वर्ष झालं माळा घातली, किती वर्ष झालं भक्ती करतो, वर्ष नंतर काय मागितलं मी एखाद्या ह्याला नसलो काय वेळ मोठा. म्हणजे काय म्हणणार? सवड. मला सवड मिळाली तर मी येतो. तुला सवड कधी मिळणार हे आम्हाला चांगलं माहित आहे. तुझं डोळं झाल्याशिवाय तुला सवड मिळणार नाही. हा पुन्हा मात्र तू येतो म्हणला तरी तुला इकडं कोणी येऊ देत नाही ते, आणि तू येऊ शकत नाही. प्रत्येकाची हीच गोष्ट होती. वेळ संपून गेल्यानंतर लक्षात येतं, उशिरा लक्षात येतं. आणि हे जर लवकर लक्षात यायचं असेल तर साधू संतांच्या सहवासात राहावं लागतंय. नुसतं राहून चालत नाही, की हवावं लागतंय, राहून चालत नाही.
घ्यावं लागतंय. आमचे महाराज समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराज प्रवचनात सांगायचे, साऱ्या पद्धतीने ते पण उपदेश करायचे. कळता कळू लागे, वळता वळू लागे. कळता कळू लागे, वळता वळू. म्हणजे तुम्हाला आधी कळत नसते बाळांनो, आधी कळवून घ्या. जाऊ दे काय वर्ष जातील, कळवून घ्या. आता तुम्हाला कळलं ना, कळलं. आता वळवायला सुरू करा. आता ह्याला कळवून घ्यायला मी 5-25 वर्ष झाली ती, आणि ते वळवायला किती 5-50 वर्ष घालतोय, आणि तोवर ते राहतोय का डोळं झाकतोय त्याचं त्याला माहिती. आणि मग मला सांगा, माऊलीने सांगितलेले हरिपाठातलं, देवाची द्वारे उभाक्षण बघितली मुक्तीच्या आईसाठी तो क्षण त्याच्या वाट्याला येईल का, असा क्षण पाहिजे. त्याच्यावर मुक्ती कधी मिळणार, असा क्षण